आपल्याला कारण मी कधी भाषण करायला नाही. आपल्याला आपल्या भावाला न्याय द्यायचा आहे. आपले सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण 28 तारखेला पण बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मोर्चाचं आव्हान केलं. त्याच्यात आपल्या ताईनं पण आव्हान केलं, माझ्या बापाच्या न्यायासाठी आपण सगळे आला पाहिजे. तो शब्द आपण अंतिम मानायचा. जर संतोषबाई यांची मुलगी आव्हान करते, माझ्या बापाच्या न्यायासाठी आपण मोर्चात आलं पाहिजे. आपण सगळ्या बांधवांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या शब्दाला तो अंतिम शब्द मानून सगळ्यांनी सहभागी व्हायचं. कारण शेवटी लेकीबाईनं हाक मारली. हाक कुणी मारली याच्यावरती सगळ्यांनी लक्ष द्यायचं असतं. एका लेकीनं आपल्याला हाक मारली, एकाही पक्षातल्या किंवा दुसऱ्या कुठल्या गटातल्या ग्रुपमधल्या माणसानं तो शब्द राजकारणात तोलायचा नाही. कोणत्या राजकारण्याने असं म्हणायचं पण नाही की मला सांगितलं नाही, मला बोलवलं नाही, अमुक अमुकनंच मोर्चाचं आव्हान केलंय. इथं अमुक नाही, तमुक नाही. इथं एका लेकीबाईनं आपल्याला हाक मारली. त्या लेकीच्या आक्रोशासाठी, तिच्या दुःखासाठी आपण सगळ्या पक्षातले असो किंवा सामान्य जनता असो सगळ्यांनी सहभागी व्हायचं. मग तो कोणी पण असू देत, त्याने म्हणायचंच नाही आमच्या अंत्यानं ठेवला आणि मी जात नाही. शेवटी लेकीबाळीच्या जे हक आहे त्या हकीवर लक्ष ठेवायचं. त्या मायमाऊलीच्याही डोळ्यात पाणी, गावाच्या पण डोळ्यात पाणी आणि उभ्या महाराष्ट्राच्या सुद्धा. पूर्ण महाराष्ट्र हळहळलाय. एक घर असं नाही की तिथं दुःख नाही. कारण ही निर्गुण हत्या अशी राज्यात झाली नाही. इतकी क्रूरपणानं त्यांनी ती हत्या केलेली. त्यामुळं प्रत्येक घर दुःखी आहे. आज मी परभणीकडे होतो. प्रत्येक जागेवर गावाचे जे थांबले ते प्रत्येक गावातले लोक म्हणायचे आपल्या संतोषबाईला आपल्याला न्याय द्यायचा. प्रत्येक माणूस म्हणत होता. म्हणून जिल्हाभरातल्या लोकांनाही सांगतो, हा जनतेच्या वतीनं मोर्चा 28 तारखेला निघणार. पुन्हा पुन्हा त्याच विषयाकडे येतो की एका लेकीनं आपल्याला हाक मारली आणि हाक मारताना तिने सांगितलं माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी सगळेजण मोर्चात या. मग आता समोर कोण आणि मागं कोण हे आपण नाही बघायचं. आपण समोर ठेवायचा फक्त आपले संतोषबाई. बाकी समोर कोण आहे, मागं कोण आहे, पुढं कोण आहे हे डोक्यात नाही ठेवायचं. आपण प्रत्येक जण जातोय तो संतोषबाईसाठी जातोय, न्यायासाठी जातोय. आपल्या लेकीनं आपल्याला हाक मारली याच्यासाठी जातोय. हे जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे पक्ष जर याच्यात आणत बसलात, तुम्हाला मान पान जर याच्यात आणत बसलात, तर तुम्ही एका लेकीला काय न्याय देणार आहेत असा अर्थ जिल्हावर जाणार आहे, राज्यभर जाणार आहे. कोणात जर काही कुजबुज असेल तर ती सोडून द्या. कारण मी त्याच लेकीच्या दारातून बोलतो. म्हणून त्या लेकीनं हाक मारली, कोणीही विचार करू नका. सगळ्या जनतेनं 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा. हे माझं जाहीरपणानं या राज्यातल्या आणि बीडमधल्या बांधवांना. लेकीची हाक, तिचा शब्द कोणी खाली पडू देऊ नका.
तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि तिने हाक तुम्हाला मारली, तिच्या हाकेला होऊ देऊन सगळ्यांनी, मग तो पक्ष असेल, काय काय असेल, तो कोणी पण असेल, सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा. कारण लेखीन अपेक्षा आपल्याकडून ठेवली न्यायाची. आपली जबाबदारी आहे संतोष भैयाला न्याय देण्याची आणि न्याय 100% मिळणार. काही पण होऊ देत. इथंच म्हणून सांगत नाही तर मी तिकडं सुद्धा सांगतो आणि गावकऱ्यांना पण माहिती. न्याय घेतल्याशिवाय तुम्ही आटायचा नाही, मी सुद्धा आटत. कोणी पण असू दे, किती का वगैरे असले, 50 मंत्री होते, कोणाच्या बापाला हटत नाही. संतोष भैयाला न्याय मिळणार, त्याची काळजीच नाही करायची. आपण पूर्ण जीवपणाला लावणार पण न्याय घेणार. आरोपी बी कसे भेटत नाहीत बघू. मी तर आजच सांगितलं मुख्यमंत्र्यांना सुद्धा, पुन्हाही सांगतो. आणखीन तरी या समाजाचा तुमच्यावरचा विश्वास टळलेला नाही. मी काय सांगतोय मुख्यमंत्री साहेब, नीट ऐका. आणखीन तरी या समाजाचा विश्वास तुमच्यावरचा टळलेला नाही. आरोपी एकही मोकाट राहता कामा नाही, सुटता सुद्धा एकही कामा नाही. याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा आणि सगळे अटक करा. या गावाच्या वतीनं जिथपर्यंत संशय जातोय तिथपर्यंतचे सगळे घ्या. तुम्ही म्हणता माझे आहे, माझ्या सरकारमधला आहे. सरकार नाही ना, फारकार नाही ना, कोणी नाही. आढळला की तो साधा नेता असो नाही तर मोठा असो, मधीच फेकला पाहिजे. जर समाजाला कधी वाटलं की जी आशा मुख्यमंत्र्यांकडून आहे ती आशा आता पूर्ण होत नाही, त्या दिवशी तपास जर जनतेने हातात घेतला तर मग मात्र अवघड होईल. हे मी धमकी नाही देत. मी जे बोलतो ते मी करत असतो. कारण एक लेखीचा आक्रोश महाराष्ट्र नाही ऐकू शकत आणि बघू पण नाही शकत. म्हणून हे दुःख आहे. म्हणून आजही मुख्यमंत्री साहेबांवरती या समाजाच्या आशा आणि अपेक्षा आहेत की ते 100% न्याय देतील. तसं ते विधान भवनात बोलले सुद्धा, विधानसभेच्या पटलावर. मात्र त्याला विलंब लावू देऊ नका. कारण तुमच्या पोलीस यंत्रणेला जर 15 दिवस लागत असते नुसते कॉल डिटेल घ्यायला, तर मग मात्र शंका येते. आणि एकदा जर हा समाज शंकेत गेला तर मग मात्र लोक हटणार नाहीत. म्हणून याच मस्साजोगमधून तुम्हाला आमचं आव्हान आहे. तुम्हाला मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा आहे. संतोष भैयाच्या सगळ्या मारेकऱ्यांना तुम्ही तातडीनं पकडून मध्ये टाका. ज्यांचे कॉल डिटेलमध्ये सापडलेत, मग तो कोणी पण असो, कारण ते एक ना एक दिवस उघडं पडणार आहे. हा होता म्हणून त्याला पाठीशी तुम्ही घालायचं नाही. जेवढ्या मागण्या त्या सगळ्या तुम्ही तातडीनं मार्गी काढा. कारण सध्या पालकत्व आता तुमच्याकडे आहे. त्यामुळं कामात कसूर नको, तपासात कसूर नको. कुठं दगापटका होईल असा सुद्धा तपास नको. कठोरपणे तपास केला पाहिजे आणि कडक कारवाई करून त्यांना सगळ्यांना मध्ये टाकलं पाहिजे. मग तुम्ही ज्या तपास यंत्रणा लावल्यात त्यांनाही वेळ लागायला नको. 4-2 आरोपी धरायला तुम्हाला जर 15 दिवस लागतात म्हणल्यावर एवढे मोठे नाहीत ना ते. तुम्हाला कोणाकोणाला सत्तेच्या बाहेर काढायचं एवढे मोठे नाहीत ना ते, की तुम्ही तेही करू शकत नाही. राज्यातला एवढा मोठा समाज अंगावर घ्यायचा आणि कोणातरी चिलटाला माकडाला सांभाळायचं, हे मुख्यमंत्र्यांना न शोभणार. शेवटी एक घरातला बाप गेलाय, कोणाचा तरी पती गेलाय, आज कोणाचा तरी भाऊ नाहीये, आई बापाचा मुलगा गेलाय. हे तरी डोळ्यासमोर ठेवून राजकारण न करता काम केलं पाहिजे. आणि हे अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून सध्या तरी समाजाची आहे की ते न्याय देतील. आणि लोकांना आशा आहे, आम्हालाही आशा आहे की मुख्यमंत्री 100% न्याय देतील.
पण तुम्ही साध्या साध्या कामाला जर 8-8 आणि 10-10 दिवस लावायला लागले तर मग लोकांनी तरी अशा किती दिवस धरायचे. म्हणून तुम्हाला सावध करतोय आणि की या संतोष भैयाच्या लेकीला न्याय पाहिजे, या समाजाला न्याय पाहिजे, या गावाला न्याय पाहिजे, या राज्याला न्याय पाहिजे. न्याय मात्र तुम्ही लवकर द्या, नसता न्याय आम्हाला घ्यावा लागणार आहे. आमचा मग नाविलाज होईल. हे तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हाला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की तातडीनं आता तरी तुम्ही चक्र काय फिरवायची ती फिरवा, तुम्हाला काय कुमक वाढवायची तुमची ती वाढवा, पण तातडीनं हे सगळे डांबा. कोणालाही ठेवू नका. साधा गुन्हा जरी झाला, साधा 107चा, तरी पण पोलिस दारात येते. 107चा साध्यातला साधा. आज एवढे मोठमोठाले गुन्हे त्यांच्यावर, कोणावर खांडण्याचे, कोणावर ॲट्रॉसिटीचे, कोणावर 302चे, कोणावरती 307चे. तुम्ही यांना सापडत नाहीत म्हणताय, मग राज्यात तुम्ही तर बिघडीत नाहीत ना. अशी शंका मात्र येऊ देऊ नका. आशा आहे, अपेक्षा पण आहे की मुख्यमंत्री लवकरात लवकर सगळ्या मागण्यांना न्याय देतील. नाही दिला तर मस्साजोग म्हणत, कुटुंब म्हणत ते आंदोलन करायला आम्ही राज्यात तयार आहे. एका दिवसात राज्य बंद पाडायचं म्हटलं तरीही संतोष भैयासाठी एका दिवसात राज्य बंद पाडू आम्ही. पण जोपर्यंत आशा आहे त्या आशयाच्या आत, अपेक्षेच्या आत मुख्यमंत्री साहेबांनी या मागणीला न्याय द्यावा. आणि या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती, आम्ही आक्रस्ताळेपणा करत नाही. आम्ही आजही मुख्यमंत्र्यांना विनंती करूनच सांगतोय, कारण आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही आहे. तुम्ही न्याय द्या ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. कारण जोवर आता समाजाचा संयम आहे तोपर्यंतच सहन होणार आहे. पण तुम्ही जर आमची पुन्हा पुन्हा विनंती करूनही फसवणूक आणि दगाफटका करणार असलात तर संयम सुटूही शकतो समाजाचा, त्याला नाविलाज. मात्र पुन्हा सांगतो, 28 तारखेच्या मोर्चात राजकारण कोणी आणू नये ही सुद्धा आमची अपेक्षा आहे. कोणी त्याच्यात राजकारण आणू नये, कारण एका लेकीच्या बापाला न्याय द्यायचा आहे, कोणाच्या तरी मुलाला द्यायचा आहे, कोणाच्या तरी भावाला न्याय द्यायचा आहे. हे सगळ्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात कोणीही राजकारण आणू नये. फक्त संतोष भैयाला न्यायासाठी तो मोर्चा आहे. म्हणून सगळ्यांनी समोर होऊन कोणी न मागं राहता या जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेने या मोर्चात यावं. पण कोणी राजकारण करू नये, कारण समाज आणि हा जनतेचा मोर्चा आहे. जनतेच्या वतीनं निघतो, याच्यात सगळे सहभागी व्हा. न्याय मात्र आपण घेतल्याशिवाय सोडणार नाही, तिची काळजी करू नका. कुटुंबालाही आपण सगळ्यांनी आधार द्या, सगळेजण धीर द्या. जिथं जिथं मदत लागत तिथं तिथं आम्ही उभा राहतोय. आणि नाही लागली तरीही आम्ही उभा राहणार. आम्ही हार सोडणार नाही त्यांचे. आता टोकाचंच लढायचं ठरवलंय तर याचा शेवटच आता करायचा, त्याशिवाय हटत नाही. जोपर्यंत होतंय सण तोपर्यंत करू. देतीलच मुख्यमंत्री न्याय ही अपेक्षा आहे. बघू पुढं मुख्यमंत्री आपण जे त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे, जो विश्वास ठेवला आहे त्याला न्याय द्यायला ते पात्र राहतायत का? गोर गरीब मराठा समाजाचं दुःख ते वाटून घेत आहेत का? हे आपण बघूया. कारण एक आशा आहे, पुन्हा त्या शब्दावरती येतो, एक अपेक्षा आहे की गोरगरिबांचं दुःख मुख्यमंत्री वाटून घेतील, आपल्याशी दगाफटका करणार नाहीत आणि नजरेतून ते समाजाच्या उतरणार नाहीत, पडणार नाहीत याची ते काळजी घेतील. पुढचा विषय त्यांचा आहे. आपण 28ला सगळ्यांनी सहभागी जिल्ह्यातल्या लोकांनी व्हावं, पण कोणी त्याच्यात राजकारण करू नये ही सुद्धा एक आमची विनंती आहे सगळ्यांना. थांबतो. पुन्हा एकदा भैयाला विनम्र अभिवादन करतोय आणि थांबतो. धन्यवाद.